मारलं, मला हाताला, दंडाला, पायाला मारलं, इथं डोक्याला मारलं, त्यांनी माझ्या फडाफड मारलं, माझं चकमा केला करून हारून. ताई, काल काय प्रकार घडलेला होता? तुमच्यासोबत काय झालं? कालचं मला नाही, तुमच्यासोबत काय झालं? परवा दिवशी मी 2 वाजता मुलाला शाळेत सोडून इथं आले. माझं सकाळपासून गिऱ्हाईक नव्हतं. मग मी म्हणलं भैया, ते पूर्ण गाडी येऊन उभं राहिलं माझ्यासमोर. मी म्हणलं भैया पलीकडे घे तू गाडी, मला आता धंद्याचा टाईम गिऱ्हाईक नाही, म्हणलं मी आताच आले. तर मला त्यांनी शिवी गाळ केली. तर मी उठून उभं राहिले. मी मला शिवी कशामुळे दिली तर त्यांनी लगेच मला मारलं. म्हणलं मग लगेच मी म्हणलं शिवी नको देऊ तू, माझ्या कशाला शिवी देतो. त्याने लगेच मला मारलं. मग मारलं तर मग मी लगेच पोलीस चौकीत गेले. मग ते लोकांनी पळू आले, फौजी लोक सगळे. त्याने मग धरलं, सोडासोडी केली. ते पळून चालला होता, त्याला पळून आणलं धरून, त्याला आतमध्ये मग पोलीस चौकीतमध्ये नेलं. मग त्यांनी सांगितलं, त्यांनी लई मारलं, मला हाताला, दंडाला, पायाला मारलं, इथं डोक्याला मारलं. त्यांनी माझ्या फडाफड मारलं, माझं चकमा केला करून हारून. पोलीस लोक मला सोडायला आले नाही. पूर्ण लोक होते पण कोणी सोडायला आले नाही. बरं, एवढं मोठं वर्दळीचं ठिकाण होतं, इथं पोलीस होते का त्यावेळेस? कुठं झाली मारहाण नेमकं? बाहेर झाली, तर चौकीसमोर झाली, बाजूला झाली चौकीचं, पण कोणीच नव्हतं तेव्हा. नंतर फौजी लोक आले, मारले. मी आतमध्ये चौकीत केलं. पोलीस केस केली का? पोलीस केस केली की मी परत मग त्यांनी मग मला मी 18 शिटी केली. पण त्यांनी मला ती पाटील कोणते ते आरिफभाई पाटील, ते दुसरा एक पाटील आहे, 2-4-5 माणसं ते मीडियावाले आलते. त्यांनी मला माघारी घ्यायला लावली गोड बोलून. मग मी ते म्हणे याचे 4-5 हजार रुपये घ्या, मिटून टाका म्हणे, हिचं काय नुकसान झाली तर बोलून द्या म्हणे, मिटून टाका. मला ते 9 वाजता बसलं, रात्रीचं काही पैसे तर दिलं नाही, 5 पैसे बी नाही दिले. पण त्यांनी मला नुसतं बसून ठेवलं, नुसतं आशाला लावलं. त्यांनी मला इतकं त्रास देऊन मी जेवण केलं. आले दिवसभर मला चक्कर आली, दवाखान्यात मी ते कालपासून परेशानी. बरं, ते कोण तुम्हाला कोणी तक्रार मागे घ्यायला लावली? कोण नाव काय त्यांचं? अरे भाई पाटील आहे, दुसरा एक पाटील आहे, 4 जण आहे ते. 4 जण आहे माणसं, एक मीडियावाले 2 जण. त्यांचे नंबर आहे माझ्याकडे. त्यांनी गलत नंबर दिले मला, लिहून निसा नंबर दिले मला, फोन करा, आम्ही तुम्हाला काही जर दुसऱ्या त्रास झाला तर आम्ही तुम्हाला पाठीमागं तुमच्या उभं राहतो, आम्ही मारतो त्याला. त्यांनी निसं गोड बोलून त्यांनी पैसे घेतले, त्यांना करून दिले, त्याला सोडून दिलं त्या मुलाला. दिवसभर बसून मला तिथं बसून ठेवलं न वाचून. आता इथे मग येते करून नमाजीच्या बहाणा करून ते कोण आले सर. तर काय कारवाईची मागणी करता तुम्ही? माझ्यावर फक्त आणलं होतं कसं, मला कोणाचा सहारा नाही, मला एक तर पैसे नाही, आम्ही कमजोर आहे. आम्हाला सकाळी नाही काम केलं, संध्याकाळी खाण्याची पंचायत होती म्हणून आम्ही घेऊन बसले नाही. मी मला कोणाचा सहारा नाही, मी सासर वाचून आहे सर. काय त्या मारणाऱ्यावर काय करायला पाहिजे? कारवाई काय वाटते तुम्हाला? त्याची कारवाई करायला पाहिजे, त्यांच्या गाड्या नाहीशीच करायला पाहिजे इथं ते. ठीक आहे, ओके.